नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, भारतीय बाजारपेठेत चीनची घुसखोरी ही कुठपर्यंत आली आहे की आता अलीकडेच एक कुठे बातमी बघितली की काय म्हणतात त्याला, तुमच्या गणपतीच्या मूर्ती देखील चीनमधून येतात. दिवाळीचे फटाके, रंगपंचमीला काय पिचकाऱ्या लागतात, त्यामुळे चिनी बनावटीचा माल आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी इथल्या उद्योजक उत्पादक जे आहेत त्यांचे वांदे गेलेत. दुसऱ्या बाजूला या वस्तू अपायकारक किती असतात त्याच्याही बातम्या येत असतात. एकूणच चिनी बनावट याचा अर्थ भारताला घातक हे सर्वसाधारणरित्या स्वीकारलं गेलेलं आहे. पण दुर्दैव असं आहे की हे चिनी बनावट हा माल आत्ता यायला लागला, पण आपल्या मनामध्ये भारतीयत्वाविषयी किंवा भारतीय उत्पादनाविषयी जी काही एक न्यूनगंडाची भावना, म्हणजे आता तरी खूप कमी झालं, पण एक 25-30 वर्ष 25-40 वर्ष मागे गेलात तुम्ही तर इम्पोर्टेड हा शब्दच आपोआप किंमत 50%, 70%, 100% किंमत वाढवायची. का तर इम्पोर्टेड कपडा असायचा, स्मगल केलेला इम्पोर्टेड कपडा असायचा, रेडिओ, ट्रान्झिस्टर, काय काय वाटेल त्या गोष्टी इम्पोर्टेड. म्हणजे भारतीय असणं, देशी म्हणजे कमर्शियल, कमी दर्जाचा म्हणजे देशी, हे आपल्या डोक्यात इतकं घातलेलं होतं की आज त्या इम्पोर्टेडच्या जागी चायनीज हा शब्द आला आहे. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, ही बनावट मानसिकता आपल्या डोक्यामध्ये जी घालण्यात आली ती घालण्यासाठी फार आधीपासून चीनने आणि विदेशातून प्रयत्न झाले, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. ब्रिटिशांनी इथे 150 वर्ष राज्य केलं, ते त्यांच्या ताकदीवर नाही केलं. त्यांच्या ताकदीपेक्षा, शस्त्रबळापेक्षा, कायद्यापेक्षा, साधनांपेक्षा, आधुनिकतेपेक्षा, औद्योगिक प्रगतीपेक्षाही आपल्या न्यूनगंडावर त्यांनी राजकारण केलं. कारण देशी म्हटलं की दारू देखील इंग्लिश आहे, विलायती आहे. चर्चा तुम्ही हिंदी सिनेमात किंवा कुठच्याही याच्यात बघाल तर देशी दारूचा बार म्हणजे काय असतं मित्रांनो. हा जो प्रकार आहे ना, ती एवढी आपली मानसिकता खच्ची केलेली असते, त्यातून उभे राहिल्याशिवाय देश उभा राहणार नाही. आणि ही जसं चीनला लक्षात आलं की भारतावर राज्य करणारे ब्रिटिश असोत किंवा पाश्चात्य असोत, त्यांनी भारताला मानसिकदृष्ट्या गुलाम केला, तेव्हा चीनने सुद्धा भारतावर शस्त्रांनी हल्ला करण्यापेक्षा भारताच्या मानसिकतेला खच्ची करणं, भारताच्या स्वाभिमानाला खच्ची करणं हे हत्यार बनवलं. लडाखमध्ये काय चाललं आहे ते राहुल गांधींचा खुळचटपणा विसरून जा. त्यापेक्षाही मोठी गोष्ट असं की तुम्ही चीनशी लढूच शकत नाही. कसं बोललं जातं बघा मित्रांनो. अरे चीनची सैन्य किती आहे, 3 कोटी वगैरे सैन्य आहे, तुमचे 30-35 लाख सैन्य आहे तुमच्याकडे. पण हे सांगितलं जात नाही की हेच भारतीय सैन्य पाकिस्तानबरोबरच्या अनेक युद्धात यशस्वी ठरले. बांगलादेशच्या युद्धातून एक देश स्वतंत्र केला तो भारतीय सैन्याने, आणि या 60-70 वर्षामध्ये चीनने एकही युद्ध जिंकले असं तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे लढणारं सैन्य आपल्याकडे, पण जे 70 वर्षात लढलं नाही असं सैन्य संख्येने किती आहे हे दाखवून तुमच्या मनामध्ये एक भीती, दहशत आणि न्यूनगंड निर्माण केला जातो. आणि मग तो न्यूनगंड हे सगळ्यात स्वस्त आणि भेदक हत्यार असतं. मित्रांनो, अफगाणिस्तान जो पाकिस्तानने दुबळा केला जिहादच्या नावावर, त्या अफगाणिस्तानातल्या जिहादची, मुजाहिदीन किंवा तालिबान हे जे काय प्रकरण आहे त्याची जिहादी मानसिकता बनवणारं एक पुस्तक, कुराणिक कन्सेप्ट ऑफ वॉर म्हणून SK मलिक नावाच्या पाकिस्तानी ब्रिगेडियरने लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आधुनिक काळातल्या जिहादचा मूळ डॉक्ट्रिन आहे.
आणि त्याच्यात त्यांनी एक गोष्ट साफ म्हटलेली आहे की जिहादची लढाई जिंकता येते, ती हत्यारावर जिंकता येत नाही किंवा काहीतरी बळकावण्यासाठी नसते, तर शत्रूला मानसिकदृष्ट्या निष्प्रभ करून टाकण्याचं हत्यार हे सगळ्यात प्रभावी असतं. शत्रूला लढण्याची इच्छा हिंमतसुद्धा राहू नये इतका दुबळा आणि त्याचं मानसिक खच्चीकरण करायचं की तुम्हाला हत्याराची गरज उरत नाही, तो पराभव मान्यच करून तुमच्यासमोर उभा राहतो. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की काल परवा त्या न्यूज क्लिक नावाच्या एका कुठच्या पोर्टल किंवा अशा माध्यमावर धाडी पडल्या आणि त्याचं प्रकरण सगळं न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलं. म्हणजे जो न्यूयॉर्क टाइम्स मोदींच्या विरोधात, भाजपच्या विरोधात काहीही छापून आलं की ब्रह्मवाक्य म्हणून इथला सगळा मीडिया उचलून धरतो, त्याच न्यूयॉर्क टाइम्समध्ये न्यूज क्लिक नावाची जी काय भारतीय एक माध्यम आहे, पोर्टल आहे, मीडिया हाऊस आहे, त्याची सगळी भानगड न्यूयॉर्क टाइम्सने काढली आहे. पण त्याच्याबद्दल इथले सो कॉल्ड मीडिया पर्सन्स, संपादक, पत्रकार, बुद्धिजीवी चकार शब्द बोलायला तयार नाहीत. आणि या न्यूज क्लिकला आणि त्यांच्यासारख्याच अनेक माध्यम समूहांना, पत्रकारांना चीनने कसं विकत घेतलेलं आहे आणि भारतीय मानसिकता खच्ची करण्याच्या कामाला जुंपलेला आहे, याचा पर्दाफाश न्यूयॉर्क टाइम्सने केलेला आहे. अर्थात त्याचे धागेदोरे, कागदपत्र, आर्थिक व्यवहार हे सगळे तपशिलात दिलेले आहेत आणि ते भारतातूनच आलेले आहेत. अनुराग ठाकूर नावाच्या केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदा त्याचा गौप्यस्फोट केला. हे मी तुम्हाला आज एवढ्यासाठी आठवण करून देतोय की तुम्हाला वाटेल हे आजकाल चाललं आहे का? नाही मित्रांनो, हे खूप आधीपासून चाललं आहे. हे खूप आधीपासून चाललं आहे. तुम्हाला त्यासाठी एक संदर्भ देतो. मला आता पटकन त्या माणसाचं नाव आठवत नाही आहे, पण एक पत्रकार, भारतातला एकमेव पत्रकार जो मुंबई हल्ल्यातला आरोपी आहे, पाकिस्तानचा तोयबाचा प्रमुख, जमात उद दावाचा सईद हफीज, त्याला जाऊन भेटला, त्याची मुलाखत घेतली आणि त्यातून प्रचंड गाजावाजा मला वाटते 2014-15 कधीतरी झालेला आहे. आता त्या पत्रकाराचं, हिंदी पत्रकार आहे, त्याचं नाव मला आठवत नाही, पण त्याने आपले सईद हफीजबरोबरचे फोटो छापले. सईद हफीज ज्या अत्यंत सुरक्षित ISIच्या संरक्षणात असलेल्या घरात वास्तव्य करतो, तिथपर्यंत हा हिंदी पत्रकार जाऊन आला. सईद हफीजबरोबरचे आपले फोटो त्याने भारतीय माध्यमामध्ये, सोशल मीडियात छापले, ते माध्यमात आले, हे तुम्हाला आठवत असेल. पण हा तो हिंदी पत्रकार, मी नंतर कदाचित डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं नाव तुम्हाला देईन, हा पत्रकार हा थेट पाकिस्तानात जाऊन त्या सईद हफीजपर्यंत पोहोचला कसा? कोणाबरोबर गेला होता? कोणी त्याला पाकिस्तानचा व्हिसा दिला? कोणी त्याला सईद हफीजपर्यंत? त्यामुळे मला आठवतं तेव्हा पाकिस्तानच्या अनेक नामवंत पत्रकारांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं होतं की पाकिस्तानच्या मीडियाला देखील, पत्रकारांना सुद्धा सईद हफीजचा इंटरव्ह्यू घ्यायचा तर वेळ मिळत नाही, मुलाखत अपॉइंटमेंट दिली जात नाही. मग हा कोण पत्रकार भारतीय जो सईद हफीजपर्यंत जाऊन पोहोचला? मित्रांनो, लक्षात घ्या, त्यावेळेला खूप हलकल्लोळ माजला होता. पण सईद हफीज त्यावेळेला पाकिस्तानात एकटाच गेलेला नव्हता. एक कुठच्या तरी संस्थेने, संशोधन संस्थेने, अभ्यास संस्थेने एक दौरा आयोजित केला होता. त्या संस्थेचा संस्थापक किंवा अध्यक्ष, डायरेक्टर हा पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्था ISIचा रिटायर्ड जनरल होता. त्या रिटायर्ड जनरलच्या संस्थेने आयोजित केलेल्या या सेमिनारसाठी भारतातून काही निवडक नामवंत पत्रकार गेले होते
ज्यामध्ये सुधींद्र कुलकर्णी हे एक नाव होतं, बरखा दत्त हे एक नाव होतं, दिलीप पाडगावकर हे एक नाव होतं, तो सिद्धार्थ वरदराजन हे एक नाव होतं. आहे की नाही गंमत मित्रांनो? ही माणसं तुम्ही द वायर, मोजो या नावाने ऐकता की नाही? किंवा पूर्वी हे चेहरे सातत्याने मुख्य प्रवाहातल्या चॅनेलवर आपल्याला दिसायचे. कुठलीही मोठी राजकीय 2008-09 पासून तुम्ही आलात तर 2014-15पर्यंत जे चेहरे सातत्याने टी व्हीवरच्या डिबेटमध्ये इंग्लिश किंवा हिंदी चॅनेलवर आपल्याला दिसायचे असेच हे चेहरे आहेत. सिद्धार्थ वरदराजन हिंदू या दैनिकाचे माजी संपादक, बरखा दत्त NDTVची ग्रुप एडिटर, दिलीप पाडगावकर टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ संपादक, सुधींद्र कुलकर्णी अडवाणी यांना जिनांचं कौतुक लिहून देणारे भाषण लेखक आणि एक ज्येष्ठ पत्रकार, ही सगळी मंडळी त्या संस्थेने ISIच्या निवृत्त जनरलने स्थापन केलेल्या एका अभ्यास संस्थेचे आमंत्रित पाहुणे म्हणून गेले होते. आणि त्याच्याबरोबर हा हिंदी पत्रकार होता ज्याचं नाव मला आठवत नाही, पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हे मी आत्ता एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की त्या संस्थेचा संस्थापक ISIचा असतो आणि त्या संस्थेचं आणखीन एक संचालक हा चीनी कोणतरी गुप्तहेर असतो आणि त्याला सगळं फंडिंग हे चीनकडून मिळतं आणि त्यासाठी हे सगळे लोक गेलेले असतात. हा जो हिंदी पत्रकार आहे त्याने परतल्यानंतर हे फोटो बिटे छापले आणि बभरा झाला. एकत्रित गेलेले हे लोक, त्यांचा फोटोसुद्धा आलेला आहे ज्याच्यामध्ये वरदराजन, पाडगावकर, सुधींद्र कुलकर्णी, बरखा दत्त वगैरे होते. यांच्यामध्ये त्या हिंदी पत्रकाराचा समावेश अखेरच्या क्षणी झाला आणि त्याने जेव्हा खुलासा केला तेव्हा सांगितलं, पाकिस्तानचे भारतातले जे राजदूत होते त्यांच्या घरात मला बोलावण्यात आलं होतं आणि अवघ्या 2-4 दिवस आधी मला पाकिस्तानचा व्हिसा त्या राजदूताच्या घरातच देण्यात आला. मुद्दा असा की या पत्रकाराचा त्या टोळीमध्ये समावेश कसा झाला? तो समावेश असा झाला की तोपर्यंत ही मी जी नावं आधी सांगितली हे सगळे UPA सरकारच्या विश्वासातली माणसं होती, पत्रकार. पण हे UPAचे सगळ्यात मोठे भक्त किंवा अनुयायी किंवा सहप्रवासी होते. त्यांनाच पाकिस्तानच्या ISIचा एक संस्थापक आमंत्रित करतो आणि त्यामध्ये या हिंदी पत्रकाराचा समावेश होतो. अर्थात तिथे त्या हिंदी पत्रकाराचा समावेश होणार नव्हता. त्यासाठी यशवंत सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. पण झारखंडमध्ये कुठलं तरी आंदोलन करताना अटक झालेले यशवंत सिन्हा हे त्या दौऱ्यासाठी उपलब्ध नव्हते. त्यामुळे या हिंदी पत्रकाराचा त्या टोळीमध्ये, पथकामध्ये समावेश झाला आणि हे सगळे पाडगावकर, कुलकर्णी, बरखा दत्त वगैरे पाकिस्तानला गेले आणि कशात सहभागी झाले होते माहीत नाही, पण एक करून परत आले आणि आपल्याला हा कुठून आला हे माहीत नाही असं प्रत्येकजण आपले हात झटकत होता. आता पुढची गंमत लक्षात घ्या. त्या संस्थेचं अभ्यास जी काय कॉन्फ्लिक्ट सोल्युशन्स वगैरे अशा नावाची काहीतरी संस्था होती आणि त्या संस्थेच्या संचालकांमध्ये भारतातला एकच माणूस होता, त्याचं नाव मणिशंकर अय्यर. त्याचं नाव मणिशंकर अय्यर. आता लिंक लक्षात आली. हे सगळे लोक पाकिस्तानात गेले आणि त्याच्यामध्ये अकस्मात घुसवण्यात आलेला हिंदी पत्रकार हा हाफिजपर्यंत जाऊन पोहोचला, फोटो बिटो काढण्या इतका आणि फोटो घेऊन येण्या इतका. तर त्याचा समावेश एवढ्यासाठी करण्यात आला की यशवंत सिन्हा ह्या सगळ्या टोळीबरोबर जायला उपलब्ध नव्हते म्हणून त्याला घेण्यात आलं. आणि त्याचं आणखीन एक कारण असं होतं की ही जी सगळी टोळी होती यांची UPA सरकारमध्ये उठबस होती आणि भारतातलं सरकार बदललं
तर या सगळ्यांना मोदी सरकारने जणू काही बहिष्कृत केलं होतं. तर नव्या सरकारमध्ये सुद्धा, नव्या मोदी सरकारमध्ये, नव्या भाजप सरकारमध्ये सुद्धा आमचा तितकाच दबदबा आहे हे दाखवण्यासाठी हे पाकिस्तान इस्लामाबादला कुठेतरी त्या चर्चेसाठी गेलेले होते. त्यामध्ये आपलं भाजप सरकारमध्ये, मोदी सरकारमध्ये कॉन्टॅक्ट आहे हे दाखवण्यासाठी तो हिंदी पत्रकार नेला होता, ज्याची भाजपशी त्यापूर्वी खूप सलगी होती, अगदी रामदेव बाबाशी सलगी होती, म्हणून त्याला नेलेला होता. मुद्दा इतकाच की भारत सरकारमध्ये ज्यांची उठबस आहे अशांचा पाकिस्तानात अभ्यासवर्ग भरतो आणि त्याला चीनी सरकारकडून फायनान्स केलं जातं. आणि ज्या संस्थेचा संस्थापक हा ISIचा माजी मुख्य असतो, ब्रिगेडियर काय जनरल असतो. हा सगळा इतिहास लक्षात घेतला तर न्यूज क्लिक हे नवीन प्रकरण जे आलं आहे ते आत्ता उघडकीला आलं, पण हा प्रकार हा खूप आधीपासून चालू आहे, खूप आधीपासून चालू आहे, रितसर नियमित चालू आहे. आणि ज्याच्यामध्ये न्यूज क्लिकमधले कोण आहेत तर कोणतरी नवखे तुम्हाला वाटतील, पण न्यूज क्लिक हे त्यातलं नवं नाव आहे. आधी तर NDTV पासून सगळ्या भारतीय माध्यमामध्ये मोक्याच्या जागी बसलेली माणसं ISIच्या पे रोलवर कशी होती त्याचा तो पुरावा आहे. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंगांची न्यूयॉर्कमधली एक गोष्ट सांगितली होती. न्यूयॉर्कमध्ये राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी गेलेले तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणजे पाणवठ्यावर सारखी रडणारी एक बाईसारखं पात्र आहे अशी टवाळी नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी केली होती. आणि ती जेव्हा टवाळी केली तेव्हा निवडक पत्रकारांना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नाश्ता आणि चहा पाण्यासाठी बोलवलं होतं. त्यामध्ये एक भारतीय पत्रकार होता, त्याने निषेधसुद्धा केला नाही की भारताच्या पंतप्रधानाचा पाकिस्तानचा पंतप्रधान इन्सल्ट करतो आहे. मोदींनी नाव घेतलं नव्हतं. तो भारतीय पत्रकार भारतीय पंतप्रधानांची निंदा ऐकत तिथे बसला. त्या पत्रकाराचं मोदींनी नाव घेतलं नव्हतं, पण मोदींनी हा नाव न घेता केलेला जो गौप्यस्फोट होता त्यामुळे चवताळून बरखा दत्त NDTV या चॅनेलवर होती आणि ती बाहेर आली. मी तिथे त्यावेळेला नव्हते असं सांगायला बरखा दत्त पुढे आली. मोदींनी बरखा दत्तचं नाव घेतलं नव्हतं, पण संदर्भ कसे धागेदोरे जुळवायचे असतात हे तुम्हाला कळेल. न्यूज क्लिकवर जो आरोप झाला आहे, धाड पडली आहे, त्यांचे आर्थिक धागेदोरे शोधून काढण्यात आलेत आणि आता चर्चा चालू आहे. ते शोधत तुम्ही मागे जाल तर त्यांचे पूर्वज कुठे कुठे विखुरलेले तुम्हाला मिळतील, जे आता द वायर चालवतात, मोझो नावाचं पोर्टल किंवा YouTube चालवतात. त्यातून तुम्हाला कळेल हा चीनने आखलेला, पाकिस्तानने राबवलेला खूप जुना प्रोजेक्ट आहे. त्याचं नवं पिल्लू किंवा नव्या पिढीत न्यूज क्लिक नावाची संस्था असते. जी संस्था स्थापन झाल्यानंतर, जी कंपनी स्थापन झाल्यानंतर तिची उलाढाल बघता बघता शेकडो कोटीमध्ये जाऊन पोचते. त्यांना परदेशातून हस्ते परहस्ते अमेरिकेतून प्रचंड मोठी गुंतवणूक मिळते. जितकी गुंतवणूक मिळवताना अंबानी अदानींना देखील घाम फुटेल इतकी गुंतवणूक अमेरिकेतली एक कंपनी करते, ज्या कंपनीचा संस्थापक शांघायमध्ये चीनच्या औद्योगिक शहरामध्ये बसून फार मोठ्या आर्थिक औद्योगिक उलाढाली करतो. कळतंय मित्रांनो, चीन सरकारसाठी, चीनच्या कम्युनिस्ट पक्षासाठी प्रचार साहित्याचं निर्मिती जो करतो त्याची कंपनी अमेरिकेत असते आणि त्या कंपनीकडून न्यूज क्लिकला प्रचंड रकमेचं भांडवल गुंतवणूक मिळते. हे सगळं लक्षात येतं आहे तुमच्या. मग तुमच्या लक्षात येईल उठता बसता भारतीयत्वाचा अपमान करणं, भारतीयत्वाची अवहेलना करणं आणि भारताचा स्वाभिमान
म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे असा प्रचार करत राहणं, हा उद्योग ही सगळी नामवंत बुद्धिमंत संपादक पत्रकार मंडळी का करतात हे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मनामध्ये आपण भारतीय आहोत म्हणजे देशी आहोत म्हणजे गावंढळ आहोत, आपण मागासलेले आहोत ही धारणा निर्माण करायची आणि तुमच्या अभिमानाचं खच्चीकरण करायचं आणि पर्यायाने तुमच्या राष्ट्रीयत्वाचं खच्चीकरण करणं. यासाठी चीनकडून का खर्च होतो? चीनसमोर तुम्ही खुजे बुटके आहात, तुम्ही पराभूत होणारे आहात, हे तुमच्या डोक्यात का घातलं जातं या सोकॉल्ड ह्याच्याकडून. आणि राहुल गांधींनी असा लडाख किंवा गलवानविषयी केलेला आरोप हा का एवढा रंगवून सांगितला जातो भारतीय माध्यमातून ते तुमच्या लक्षात येईल. ही माणसं तुमच्या पुढे आणलेली असतात, बुद्धिमंत नामवंत म्हणून आणलेली असतात, पण त्यांचे फायनान्सर त्यांचे बोलविते धनी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सगळं प्रकरण काय आहे. न्यूज क्लिक कुठे? त्यात येणाऱ्या पैशातून भीमा कोरेगावचं कारस्थान घडवणाऱ्यातला एक आरोपी 9 लाखाला पैसे मिळतात. किती मोठं गुंतागुंतीचं कारस्थान असू शकतं याची मित्रांनो निव्वळ कल्पना करा. चीनी बनावटीचा माल नुसता खराब किंवा हानिकारक नाही आहे, चीनी बनावटीचे बुद्धिवंत ही सुद्धा चीनची कशी कळसूत्री बाहुली झालेली आहेत. चीनची अनेक खेळणी भारतीय बाजारात लोकप्रिय आहेत म्हटलं जातं, पण चीनी बनावटीचे हे बुद्धिमंत पत्रकार आणि माध्यमं ही भारताला किती हानिकारक अपायकारक ठरली आहेत हे पण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे यांच्यापासून सावध राहणं सुद्धा आवश्यक आहे. या सगळ्या बुद्धिमंतांचा मोदी विरोध हा चीन प्रणीत आहे हे तुमच्या लक्षात येईल. हे सगळे मोदी विरोधक का असतात? हे सगळे भाजप विरोधी का असतात? त्यांचा सेक्युलरिझम कसा चीनला विकला गेलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, त्या पत्रकाराचं नाव मला आत्ता बोलताना आठवलं नाही, मी मुद्दाम खाली लिंकमध्ये ते नाव देणार आहे, त्यावर सर्च मारा, तुम्हाला त्या काळातल्या सगळ्या घटना तुमच्या समोर येतील. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.